नमस्कार, मी भारती. आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते मस्त असाल, स्वस्त असाल, आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल. तर माझे केस मी आपल्या केसांची कशी काळजी घेते, तर माझे केस खूप असे लांब लचक आहेत. तर मी 2 दिवसाआड आपले केस असे मस्त धुते. त्यांना मस्त अशी विचरून घेते. त्यांची खूप काळजी घेते. हर 1 महिन्याला मी केस काटत राहते. तर बघा माझे केस किती असे मस्त लांब लचक आहेत. बघा, सॉफ्ट पण खूप आहेत आणि घनघोर लंबे पण खूप आहेत. दिसायला असे खूप मला कुणी पण म्हणतात, तुझ्या केसांना तू का लावते? तुझे केस खूप सुंदर आहेत. तर माझे केस सगळ्यांना आवडतात. माझे केस खूप छान आहेत. तर तुम्ही पण केसांना काय लावता? असे विचारतात. तर मी केसांची खूप काळजी करते. माझे केस खूप अशी मस्त असे लांब लचक आहेत. बघा किती असे लांब केस आहेत माझेवाले. खूप सुंदर असे केस दिसतात माझेवाले. तर अशी माझी केस आहेत. बघा. तर आज आपण चला तर आज आपण ब्लाऊजच्या विषयी बोलूया. आपण केसाच्या विषयी बोललो. तर आज मस्त अशी डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. लग्नाच्या साडीवरचं ब्लाऊज आहे. साडी आहे माझ्याकडे. तर ती लग्नाची साडी आहे. तर लग्नाच्या साडीवरचं मी तुमच्यासोबत ब्लाऊज शेअर करत आहे. बघा तर ही साडी आहे. तर ह्या साडीवरचा ब्लाऊज लग्नाची साडी आहे. हिरव्या कलरची साडी आहे. हा पल्लू आहे. तर ह्या साडीवरचा ब्लाऊज मस्त अशी डिझाईन मी ब्लाऊज वर बनवणार आहे. तर मी तुमच्यासोबत ह्या साडीवरचा ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग आपण साडीवरच्या ब्लाऊज पीसला कटाई आणि स्टिचिंगला दोन्ही पण सुरुवात करूया. तर बघा, मी ना गळा असा त्रिकोण काढून घेतलेला आहे. गळा पूर्ण कटाई करून घेतलेला आहे. बघा, असा गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आता मी साडीवरचं ब्लाऊज पीस कटाई करून घेत आहे. तर हा आहे साडीवरचा ब्लाऊज पीस. बघा, याच्यावर मस्त अशी डिझाईन आलेली आहे. खूप सुंदर असं दिसत आहे. याच्यावर असा गोल गळा पण आलेला आहे. पण हा गोल गळा काढायचा नाही आहे. डिझाईनचा गळा बनवायचा आहे. डिझाईन डीप गळा असा बनवायचा आहे. तर बघा, मी डिझाईन डीप गळा असा तयार करून घेत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? कटिंग करून घ्यायची आहे. तर आपल्याला मी हा अस्तर कटाई करून घेतलेला आहे. तर आपल्याला हा भाग याच्यावर ठेवून सनी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण मी शिलाई करून घेतलेली आहे कमरेच्या भागाला. आता आपल्याला काय करायचं आहे? हा भाग आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी फ्रेश शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, माझी फ्रेश शिलाई करून झालेली आहे. आता आपल्याला हा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे त्या साईडनं असा पलटवून घ्यायचा आहे. बघा असा. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून सारी पूर्ण गळ्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, आपली शिलाई करून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? हे जे कोण आलेले आहेत हे, तर आपल्याला याच्यावर खाच्या असं मारून घ्यायचं, म्हणजे कैचीनं असं असं खाच्या करून मारून घ्यायचं, म्हणजे कारण आपला गळा नाही का पलटल्या पाहिजे.
आता आपल्याला दोनही साईडनं टक्स लावून घ्यायचे आहेत. तर बघा आपली कंबर मोजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कमरेच्या जी आपले टक्स राहतात त्या अर्ध्या याच्यावर बरोबर कमरेच्या भागापर्यंत असे मोजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहे. हा डिझाईनचा आहे तो असं त्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी मार्जिन करून घ्यायची आहे. बरोबर आपल्याला गळा त्याच्यानंतर आपल्याला अशी 2 इंचावर अशी एक माप लावून घ्यायचं आहे. 2 इंचावर. तर आपल्याला इथून 2 इंच घ्यायचं आहे. तर बरोबर आपल्याला इथून पण आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. बघा 2 इंच. तर आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. ह्या साईडनं पण आपल्याला 2 इंच मापून घ्यायचं आहे. बरोबर 2 इंच. बरोबर 2.25 इंच मोजून घ्यायचं आहे. त्या पट्टीला काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला अशी फोल्ड करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर आता आपण हे पट्टी पलटवून घ्यायची आहे. बघा अशी सुई अंदर घालून सनी आपल्याला धाग्यामधून सुई अशी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग सुईचा भाग असा पलटवून घ्यायचा आहे उलट्या साईडनं. तर बघा अजून आपण माप लावलाय त्या ठिकाणी आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. आल्याच्या नंतर ह्या कोनवर आल्याच्या नंतर आपल्याला अशी पलटवून घ्यायची आहे सुई. त्याच्यावरून सनी आपल्याला आता मी अशी पट्टी जोडून घेत आहे. आता आपल्याला हे मागं पुढे झालेली आहे तर अशी सरळपणे अशी थोडा भाग आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. आता अशी जोडून सनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. कोनवर आल्याच्या नंतर आपल्याला असं सुई ठेवून हा भाग आपल्याला असा पलटवून घ्यायचा आहे. नाहीतर आपल्याला इथं एक छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे. तर बघा मी इथं छोटीशी प्लेट टाकून घेत आहे.
त्याच्यानंतर आपल्याला हा भाग पलटवून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं असे खाचे द्यायचे आहे. बरोबर हा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. इथं आपल्याला टाचणी लावून घ्यायची आहे दोनही साईडनं. आपल्याला बरोबर कॉर्नर वरून असं काढून घ्यायचे, जिथे आपण मार्जिन केली आहे त्या ठिकाणावरून आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा आपल्याला 1 इंचावर अशी मार्जिन लावून घ्यायची आहे दोनही साईडनं. बरोबर 1 इंच 1 इंच ना आपल्याला ह्या साईडनं अशी काढून घ्यायची आहे. ह्या साईडनं पण 1 इंचावर मार्जिन लावून घ्यायची आहे. ह्या साईडनं अशी इकडे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे चॉकने. आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा अशी लेस लावून घ्यायची आहे पूर्ण ब्लाऊजवर. ह्या साईडनं पण आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे. ज्या ठिकाणून आपण मार्जिन केलेली आहे त्याच ठिकाणावरून आपल्याला पूर्ण अशी लेस लावून घ्यायची आहे. बघा आता आपल्याला इथं असे मोती टच करून घ्यायचे आहे. तर बघा हा छोटासा फुल असा फ्लावर मी तयार करून घेतलेला आहे. तर हा आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे. तर आपल्या समोर अशी डिझाईन बनवून तयार झालेली आहे. तर कशी वाटली डिझाईन नक्की सांगा.
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक नक्की करा. तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.